विद्यार्थी दिंडी सोहळा. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत विठुराया. आषाढी एकादशी म्हणजे भाविक भक्तांसाठी धार्मिक पर्वणी. करकटेवरी उभा विटेवरी पांडुरंग. आषाढी एकादशी निमित्त नगरपालिका शाळा नंबर 5 बेट कोपरगाव येथे विद्यार्थी दिंडी सोहळा आयोजित केला होता. विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई, संत सावतामाळी, संत एकनाथ, संत गोरोबा कुंभार व वारकरी वेशभूषेत सजून आली होती. दिंडीस खंडोबा मंदिरापासून टाळ लेझिमच्या गजरात सुरुवात झाली. यावेळी विविध संतांचे अभंग भजनं दिंडीत गायली गेली. दैत्यगुरु शुक्राचार्य महाराज मंदिरासमोर आगमन होताच वारकरी महिला व विद्यार्थिनींचा फुगडीचा खेळ चांगलाच रंगला. विठुरायाच्या नामघोषात मुली व महिला दंग झाल्या होत्या. यावेळी सर्व बेट परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, कागदी पिशवी वापरा, प्लास्टिक बंदी सारख्या अनेक विषयावरचे फलक लावून सामाजिक प्रबोधनाचे अनमोल कार्य केले. सरते शेवटी दिंडीचे आगमन विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात झाले. त्या ठिकाणी भजनी मंडळाच्या महिलांनी अभंग, भजने व विठुरायाची गाणी गायली. सर्व विद्यार्थ्यांना तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले. दिंडीत सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ रामभाऊ कदम, पूनम गगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लीलावती जमधडे, उषाताई सावंत, अलका मतकर, शोभा साळुंके, मनीषा साळुंके, नंदिनी आव्हाड, अर्चना वाघमारे, वर्षा वाघमारे, प्रभाताई रोडे, सविता नाईकवाडे, मीना कदम, छाया सोनवणे, माधुरी पांडे, मीना सालकर, सीमा रक्ताटे, ज्योती वाघमारे, रजनी काळे, हिराबाई माळी, बेबी पठाण, सुरेखा लकारे, राधाबाई मटकर, मच्छिंद्र माळी, डंबीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन जबाबदारी शाळेचे शिक्षक विलास माली, सुनील रहाणे, नसरीन पठाण व अमोल कोडू यांनी केले.